नमस्कार श्रोते हो, आपण ऐकतोय छत्रपती शिवाजी महाराजांची चरित्रकथा. महाराज अगदी लहान वयात पुण्याच्या मोठ्या जहागिरीचे मालक झाले आणि त्यांनी राज्य स्थापनेचे काम हाती घेतले. याविषयी आपण गेल्या भागात ऐकलेच. कुठलेही राज्य स्थापन करणे हे अतिशय कसोटीचे, धैर्याचे काम असते. महाराजांच्या काळात तर ते काम अधिक जोखमीचे होते, कारण तो आदिलशाहीचा काळ होता आणि खुद्द महाराजांचे वडील शहाजीराजे आदिलशाहीचे सरदार होते. पुणे येथील जहागिरी त्यांच्या नावे असली तरी तेथील आजूबाजूच्या प्रांतांची मालकी मात्र आदिलशाहीच्या नावे होती. स्वराज्य स्थापन करणे म्हणजे आदिलशहाशी संघर्ष करणे हे अटळ होते. शिवाजीराजांना अनेक जण येऊन मिळत होते. त्यांचा मित्रपरिवार वाढत होता. त्यात 12 मावळ प्रांतातील भिन्न भिन्न जातीधर्मांचे लोक सामील होत होते. गुंजवणे येथील येसाजी कंक, मोसे खोऱ्यातले बाजी पासलकर, नरेगावचे बाळाजी चिमणाजी, तसेच काकाजी कोंढाळकर, जीव महाल, वाघोजी तुपे, सूर्याजी काकडे अशी अनेक मंडळी राजांना येऊन मिळाली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शिवाजी महाराजांचे नाव आणि लोकप्रियता वाढू लागली होती. जनतेच्या मनात शिवाजी या नावाविषयी आणि त्या व्यक्तीविषयी एक कुतूहल उत्पन्न झाले होते. खूप जण तर त्यांना पाहण्यासाठी येत असत. याचे कारण काय होते तर शिवाजीराजांची राज्यकारभार करण्याची पद्धत. जनतेच्या हाकेला धावून जाणारा राजा जणू याआधी लोकांना भेटलाच नव्हता. धाडसी, करारी, कोणासही न घाबरणारा, गरजूंना हात देणारा, कष्टकऱ्यांना काम देणारा आणि मुख्य म्हणजे गुन्हेगारास कडक शासन देणारा असा एक अलौकिक राजा भूतलावर अवतरला होता. एकदा शिवाजीराजे घोड्यावर बसून डोंगर कपारीतून रपेट मारित होते. तोच त्यांना एक व्याकुळ हाक ऐकू आली, राजे, राजे. शिवाजीराजांनी तत्काळ घोड्याचे लगाम खेचले आणि चहूकडे पाहिले तर एक इसम धावत त्यांच्याकडे येत होता. तो जीवाच्या आकांताने इतका वेगात धावत होता की 1-2दा तो खालीच पडला. तो पुन्हा उठला, महाराजांच्या जवळ आला आणि त्यांच्या पायाला मिठी मारून हुंदके देत रडायला लागला. शिवाजीराजांनी त्याला विचारले की काय झाले. त्या इसमाने जे सांगितले ते ऐकून राजे संतापाने थरथरू लागले. त्या इसमाची तरुण मुलगी पाणी भरायला गेली असताना गावच्या पाटलाने तिला पळवली आणि तिच्यावर अत्याचार केले होते. त्या मुलीने जीव दिला होता. पाटलाचे हे प्रताप साऱ्या गावाला ठाऊक होते, पण त्याच्याविरुद्ध ब्र काढण्याची कोणाची हिंमत नव्हती. तो प्रसंग ऐकून संतापलेल्या शिवाजीराजांनी येसाजी कंक याला हुकूम सोडला की आत्ताच्या आत्ता जाऊन त्या पाटलाला इथे हजर करा. पडत्या फळाची आज्ञा घेऊन येसाजी कंक दौडत निघून गेला. काही वेळाने पडलेला चेहरा घेऊन माघारी आला. त्या पाटलाने शिवाजीराजांना उलटा निरोप धाडला होता, ते नावाचे राजे आहेत, मी गावचा पाटील आहे, मी येणार नाही. हे ऐकल्यावर राजांनी येसाजीच्या संगतीला 50 घोडेस्वार दिले आणि त्या पाटलाच्या मुसक्या आवळून त्याला महालात हजर करण्याचा हुकूम सोडला. येसाजीने हुकमाची तात्काळ अंमलबजावणी केली आणि त्या पाटलाला बांधून राजांच्या पुढे हजर केले. पाटील प्रचंड घाबरलेला होता. राजे त्याला म्हणाले, काय पाटील, आम्ही नुसते नावाचे राजे आणि तुम्ही गावाचे पाटील ना? पण आम्ही धरतीचे पुत्र आहोत. परस्त्रीला माता भगिनी समान मानण्याचे जसे आमच्यावर संस्कार आहेत, तसेच प्रजेला नोकर न समजण्याचेही. नीट ऐकून ठेवा, प्रजा ही आपल्याला पोरासारखी असते. तुम्ही आम्ही तिचे पालन करते असतो. तुम्ही तर गावचे पाटील म्हणवता, मग आपल्याच प्रजेवर बलात्कार कसा करता? हा तर मुसलमानी रिवाज झाला की. महाराजांचे ते बोचरे शब्द ऐकून पाटलाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रूच व्हायला लागले. तो पुन्हा पुन्हा महाराजांची माफी मागू लागला. महाराजांनी किंचितही दयामाया न दाखवता त्या पाटलाचे हात पाय तोडून त्याची त्याच्याच गावात गाढवावरून धिंड काढण्याची कठोर शिक्षा फरमावली. दुसऱ्या दिवशी ही बातमी साऱ्या पुणे आणि आसपासच्या गावात वाऱ्यासारखी पसरली. ती ऐकून प्रत्येक गावच्या पाटील आणि देशमुखाच्या तोंडचे पाणीच पळाले. सर्वसामान्य लोक मात्र खुश झाले. शिवाजीराजांच्या रूपात त्यांना आपला पालनकर्ताच मिळाला. पुण्याच्या आसपास असलेली आळंदी आणि जेजुरी ही मंदिरे महाराजांना विशेष आवडायची. ते वरचेवर त्या मंदिरांना भेट देत असत. पण त्यांचे सगळ्यात आवडते देऊळ होते रोहिडेश्वर येथील शंकराचे. पुण्याजवळील भोर गावात रोहिडेश्वर किल्ला होता. त्या किल्ल्यावर हे प्राचीन देऊळ वसलेले होते. महाराज रोहिडेश्वरावर नेहमी जात असत. तेथे महादेवाच्या मूर्तीपुढे नतमस्तक झाल्यावर त्यांच्या मनातील खळबळ तात्पुरती का होईना शांत व्हायची. पण शिवाजी महाराजांच्या मनात नेमकी कुठली खळबळ होती? त्यांना असे वाटे की आपण फक्त नावाचे राजे आहोत.
या मुलखावर आदिलशाहीची हुकूमत चालते. त्यांनी आक्रमण केले की कोणी काहीही करू शकत नाही. येथील जनता जणू काही निर्जीव पडलेली असते. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची तिला जाण नाही. मुळात जनतेत एकी नाही. पाटील देशमुख मंडळी ह्याचाच फायदा उचलतात. ही मंडळी देखील आदिलशहाच्या शाही फौजांना कायमची शरण आलेली दिसतात. त्या मंडळींना विश्वासात घेऊन एकत्रित करायला हवे. जहागीरदार, कुलकर्णी, पाटील, देशमुख, देसाई, देशपांडे यांच्यासोबत असंख्य मावळे, सामान्य जनता हे सगळे एकत्र आले तर निश्चितच काहीतरी बदल घडू शकेल. पण हे लवकर घडायला हवे. राजांच्या मनात ही खळबळ चालू होती. महाराज रोहिडेश्वराला आले की त्यांचे आसपासच्या गावात फिरणे व्हायचेच. इतर वेळी देखील ते ज्या ज्या गावी जात तेथील तळागाळातल्या लोकांशी संवाद साधित, त्यांच्या व्यथा अडचणी समजावून घेत. त्या गोरगरिबांच्या झोपड्यात खोपटात जाऊन त्यांची चटणी भाकरी मोठ्या आवडीने खाताना त्यांच्याशी तासनतास बोलून त्यांच्या अंतःकरणात विश्वास निर्माण करीत. शेती, पीक पाणी याविषयी जाणून घेत.